तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषी पालवे. स्वागत करतो तुमचं आपल्या पुन्हा नवीन एका RP ब्लॉगच्या एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की BMCची जी लॉटरी निघाली तिच्यामध्ये मित्रांनो कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे त्यांच्या वेबसाईटवर. तर चला मग बघूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम इथे तुमच्याकडे जर ओळखीचे पुराव्यासाठी 2 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. याच्यातलं एकही तुमचं चालू शकतं, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. त्यानंतर मित्रांनो, इथे जे काही तुम्ही आधार कार्ड देशाल त्याच्याशी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो संलग्न असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सध्याच्या वास्तव्याचा पुरावा, जसं की लाईट बिल किंवा रेशन कार्ड. महाराष्ट्रात राहण्याचे प्रमाणपत्र म्हणजे जे तुमचं डोमासाईल आहे मित्रांनो, ते असणं गरजेचं आहे. आणि नसेल तर तुम्हाला कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहण्याचा जो पुरावा आहे तो असणे गरजेचं आहे ह्या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी. त्यानंतर जर तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला, जसं की तहसीलदाराकडे मिळतो उत्पन्नाचा दाखला. आणि जर तुम्ही ITR फिल करत असाल तर तुमच्याकडे ITR तेही वर्ष 2024 आणि 25चा म्हणजे एकच 24-25 असेसमेंट इयर. त्यानंतर पती पत्नीचा उत्पन्नाचा पुरावा. जर तुम्ही सिंगल पर्सन असाल कमवणारे तर तुमचा सिंगल असेल, पण जर तुम्ही 2 जण कमवत असाल तर तुमच्या दोघांचा जो संलग्न उत्पन्न येते त्याचा तुम्हाला पुरावा देणं गरजेचं आहे. त्यानंतर जात जमाती, एकूण काय आरक्षण, जर तुम्ही कोणत्या आरक्षणात बसत असाल त्या आरक्षणासाठी ते प्रमाणपत्र लागेल. तसंच तुमच्याकडे व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा यासाठी लागू शकतं. आणि इतर जे बाकीचे आरक्षण आहे त्याच्यासाठी त्या तुम्ही जे आरक्षणात बसताय त्या आरक्षणात संबंधित प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हे काही कागदपत्र आहे जे तुम्हाला या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.